माणूस कसा बदलतो आणि परमार्थ कशासाठी आहे? परमार्थामध्ये बदल अपेक्षित आहेच. जरी आपण वरचीवर आपण पाहत असतो, बोलत असतो, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. संसारामध्ये कालमान परत्वे नॅचरली नैसर्गिकरित्या माणसाच्या वयामध्ये बदल होत असतो, दिसण्यामध्ये बदल होत असतो आणि राहणीमानामध्ये बदल होत असतो. पण परमार्थामध्ये मात्र अनेक माणसाचं आयुष्य गेलं, अनेक माणसं परमार्थ करत आहेत, परमार्थ करत नाही अशातला भाग नाही. पण परमार्थ करत असताना जर आपल्याला बदलच दिसला नाही तर आपण केलेला परमार्थ शून्य आहे. आपण केलेला परमार्थ. महाराजांनी अनुभवातून आपल्या काही अभंग गाथेमध्ये मांडलेले आहेत. काही अभंग संतपर आहेत, काही उपदेशपर आहेत, काही अद्वैतपर आहेत, काही मागणीपर आहेत, काही अनुभवपर आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग तुकाराम महाराजांनी गात्यामध्ये लिहिलेले आहेत. त्यातीलच एक स्वतःचा अनुभव सिद्ध सांगणारा अभंग आहे. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना मला बदल जाणवला आणि बदल जाणवलाच पाहिजे. वास्तविक पाहता या सृष्टीमध्ये एखाद्या गोष्टीची सवय माणसाला जर लागली तर त्या सवयीनुसार माणूस तद्रूप होत असतो. समजा आता तुमच्या गावामध्ये 7-8 दिवस सप्ताह आहे, हरिनाम चालू आहे, श्रवण चालू आहे आणि 7-8 दिवस ही लागलेली कानाला सवय आहे. तसं संसारामध्ये प्रत्येक गोष्टीची सवय माणसाला लागलेली असल्यामुळे काय झालं, एकतर संसारामध्ये पहिल्याच गोष्टी काय आहेत, संसारामध्ये प्रत्येक गोष्टीची जर उकल केली तर संसारामध्ये आपण कायद्यानुसार चलत नाही, नियमानुसार चलत नाही. मग माणसाच्या जीवनात कायदा कोणचा? माणुसकीचा धर्म मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाचं वर्तन राहणीमान जर माणसाला कळलं, त्याच्यानुसार जर माणूस वागू लागला तर त्याला त्याच्या कायदा त्याच्या जीवनामध्ये त्याला अलिखित कायदा म्हणतात. आणि जेव्हा माणसाला काही कळत नाही, माणूस सैरभैर वागते, काय खावाव, काय पिवाव, कुठं बसाव, काय करू नये, काय करावं, ह्याचा काही उहापोह माणसाच्या जीवनामध्ये होत नाही. अशा टाइमला माणसाचं जीवन बिघडलेलं असतंय आणि बिघडलेल्या जीवनासाठी कुठंतरी त्याला वळणावर आणण्यासाठी लिखित कायदा तयार करावा लागतो. दोन गोष्टी, लिखित कायदा. अलिखित कायदा आपल्या भारतामध्ये नव्हता का? कारण भारताची सुरुवातच संस्कृती परंपरा एवढी मोठी आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये अलिखितच कायद्याला खूप मोठं महत्व होतं. अलिखित कायदा होता. रामराज्याची कल्पना करत असताना तुकाराम महाराजांनी रामराज्याची संकल्पना सांगितली. झाले रामराज्य कायवने आम्हासी, धरणी धरी पीठ गायवल्या म्हैसी, राम वेळा आम्ही गाऊविये, दैता कांडिता जेविता गे बाई, स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या चिंतने भय सुटले कै काया. रामराज्याची संकल्पना म्हणली. रामराज्याची संकल्पना त्याला म्हणाव की ज्या राज्यामध्ये माणसाचा आहार विहार वावर योग्य पद्धतीने होत. पण कालमान परत्वे काळ बदलत गेला, एक युग संपत आलं आणि कलियुगाची रीतच वेगळी आली. कलियुगाची रीतच वेगळी आली. कारण कलियुग येतानाच ब्रह्मदेवाला सांगून आले, ह्या पृथ्वीवर मी चालो पण माझे काही नियम आहेत, माझ्या काही अटी आहेत. ब्रह्मदेवाने विचारलं, कोणत्या अटी आहेत? पृथ्वीवर चालत असताना इथं वावर माझा सुरू झालाय, अशा टाइमला माझे काही सोयरे आहेत आणि माझे काही शत्रू आहेत. मग ब्रह्मदेवाने विचारलं, कोणते सोयरे आहेत आणि तुझे कोणते शत्रू आहेत?
त्या कलियुगानं सांगितलं रोज कीर्तनाला जातेत, कीर्तन ऐकतेत, भजन पूजन करतेत, नीती नियमानं वागतेत, सत्य बोलतेत, खोटं बोलत नाहीत, हे माझे शत्रू आहेत. अंजयला वागण्याचं, खाण्याचं, राहण्याचं काही तारतम्य नाहीत, हे माझे मित्र आहेत, हे माझे सोयरे आहेत. ज्या अर्थी कलियुगानं सांगून आला त्या अर्थी तुम्हाला आम्हाला प्रत्येक कलियुगामध्ये जास्तीत जास्त वावर कुणाचा दिसतंय? कलियुगाच्या मित्राचा दिसतंय. आणि कलियुगाची ती तराच आहे. माऊलीनं वर्णन केलंय, आहा कटकटा वो कटे यह मृत्यू लोकेचे उपराठे. जी गोष्ट सोयीशी आहे म्हणून आपण म्हणतो ती उलटी निघते, ती उलटी आहे. आणि जी उलटी आहे तिला आपण सोयीशी म्हणता. निसर्गानं निसर्गतः माणसाकडे काही बदल अपेक्षित दिलेले आहेत आणि ते बदल आपल्याला दिसतेतही, पण बदलानुसार माणूस राहतच असं नाही. बदलानुसार माणूस राहीलच असं नाही. एक मला तुम्हाला विचारायचंय, मुलगा लहान लेकरू जन्मल्याच्या नंतर, ते लेकरू जन्मल्याच्या नंतर त्या लेकराकडं अजिबात कशाचाच विकाराचा वावर नसते. आणि त्याचं राहणीमानही पहा, राहणीमानही लेकराला जन्मल्याच्या नंतर त्याचे केस कसे असतात? कुरळे केस असतात, कुरळे वाकडे कुरळे केस असतात. जसा 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 बदल होत चलतो, जसा बदल होत चलतो तसा हळू हळू त्या कुरळ्याचे केस सरळ होते आणि केसापाशी काळेपणा येते, काळेपणा येते. आणि जसं बघा ना, जसा बदल होत चालतंय तसं बघा लेकराचे देहयष्टीही बदलते, देहातही बदल पडतो, पण वर्तणुकीतही बदल पडतो. वर्तणुकीत लहान लेकरू, आपण म्हणता लहान लेकरू खोटं बोलत नाही, ह्याचा अर्थ ते खोटं बोलत नाही का मोठं झाल्यावर? ह्याचा अर्थ खोटं बोलत नाही का मोठं झाल्यावर? खोटं बोलतोय. परिणाम काय? लहान लेकरू खोटं बोलत नाही, पण त्याला खोटं बोलवायला लावणारा त्याच्या अवतीभोवतीचा नात्या गोत्याचा, आई वडिलाचा, समाजाचा वावर हे कारणीभूत ठरतो. समाजाचा. आणि समाजाकडे लक्ष ठेवणारे लहान लेकर असतात, समाजाकडे लक्ष ठेवणारे तरुण मंडळी असतात. घरच्या माणसाकडचा वावर कसा आहे ह्याचं आकर्षण काय त्याच्याकडे दृष्टी असते घरच्या लोकांकडे लहान लेकराची. ते कसे वागालेत, आई वडील, आज्या आजोबा, आजी आजोबा, हे सर्व नाते गोते कसे वागालेत त्याच्याकडे लक्ष असते. माऊली म्हणालेत, येथ वडील जे जे करीती तया नाव स्वधर्म ठेविती, येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. परिणाम काय झाला? हळू 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 बदल पडत गेला. आणि जे लेकरू खोटं बोलत नव्हतं त्या लेकराला त्या सभोवतालचा परिसर खोटं बोलायला शिकते. आणि खोटं बोलू लागला, त्या खोटं बोलण्याचा प्रकार जेव्हा आधी सुरुवातीला कमी असते, जर पुन्हा 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 जर त्यानं खोटं वर्तन करू लागला आणि खोटं बोलू लागला की नाही, ते खोटं इतकं वाढतंय की आयुष्यात त्याला सत्य बोलणंच विसरून जाते. सत्य बोलणं विसरून जाते, हे कारण आहे. आणि पुन्हा पुन्हा पश्चात ज्यावेळेस तरुणपणा आलं, तरुणपणामधलं ते उन्मत्तपणा त्याला गुणानं बसू देत नाही आणि वार्धक्याकडे त्याचं जीवन जातंय, उतार वयामध्ये त्याचं जीवन जातंय. ऐका, उतार वयामध्ये जीवन जागत असताना निसर्ग तुम्हाला आम्हाला शिकित असते की बाबा पहिल्या वेळेला तू लहान होतास त्यावेळेस तुझी अवस्था काय होती हे तुला कळत नव्हतं, तुझ्याकडे ते अज्ञान आहे. पण ज्यावेळेस तू तरुण झालास, तरुणपणामध्ये तुला समज आली, पण ती समज असतानाही तुझं राहणीमान बिघडलं, सुधारलं नाही. आणि पुन्हा पुन्हा त्याला सुधरत नसते म्हणून निसर्ग त्याला ठेवतोय, बा आता ठीक आहे, तुझ्या कुरळ्याचे केसाचे सरळ झाले, काळे झाले आणि वार्धक्याकडे जेव्हा उतार वयात 50-52 कडे चलू लागला त्यावेळेस त्याचे केस सुद्धा काय होते? पांढरे होते. तर निसर्ग हे तुम्हाला आम्हाला लक्षात आणून देते की बाबा आता तुझे केस कसे झालेत? पांढरे झालेत. म्हणून आता तू काय करावं? एक लक्षात ठेवा बरं. आता हे आम्ही समजे भजनी मंडळीनं पांढरे कपडे घातलेत, तुम्ही नाही घातलेत, पांढरे कपडे घातलेत,
पांढरे कपडे घालणं सोपं की अवघड? कस काय? पांढरे कपडे घालणं सोपं नाही, अवघड आहे. कुठलाही एक ठिपका उडला समजात लवकर डाग कशावर दिसल? पांढऱ्या कपड्यावर. पांढऱ्या कपड्यावर. आणि जसं माणसाचं वय वाढलं तसं माणूस पांढरे कपडे घालतोय. वरून पांढरे कपडे घालू नये अशातला भाग नाही. निसर्ग आम्हाला शिकवालाय, तुझे केस पांढरे झाले ज्या अर्थी, पांढर हे शुभ्रतेचं प्रतीक आहे, पांढर हे सत्वाचं प्रतीक आहे, पांढर हे शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ती शिकवण असत्या, बाबा आतापर्यंत 50 वर्षाचं आयुष्य गेलं तर गेलं, पण इथून पुढे तरी अंतकरणामध्ये पवित्रता निर्माण कर. पवित्रता येईल का माणसाकडे? येत नाही. पण तरी माणूस उलट, मी तुम्हाला उलट्यावर सांगालो, उलट इतका आहे, ज्या अर्थी आपले केस नॅचरली पांढरे होत चलते त्या अर्थी माणूस त्याला काय करतय? काय? बरोबर आहे का? एक तुम्हाला विचारतो, भारत सरकारनं प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावलाय. टॅक्स लावलाय आहे की नाही? आपण केलेली कमाई जर लपून ठेवली आणि काहीच गोष्टीचा टॅक्स भरला आणि बाकीच्या गोष्टीचा भरला नाही, तिला कोणची कमी म्हणाव? कोणची म्हणाव? ब्लॅक मनी, काळा धंदा आहे की नाही? ह्याचा अर्थ काय? काळ हे कधीही चांगल्याचं प्रतीक नाही. काळ हे चांगल्याचं प्रतीक नाही. मग आयुष्य जगत असताना तुमच्या आमच्याकडे जेव्हा हे निसर्ग बदल देत असतंय, पण ते बदल आपल्याकडे स्वीकारता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवनाची ती सवय लागल्यामुळं त्या माणसाला परमार्थाकडे आकर्षित करावं लागल, परमार्थ शिकवावं लागल, परमार्थाची चाहूल लागावं लागल. आणि परमार्थ ही समजा गोष्ट कशासाठी आहे? परमार्थ ही लोकेशनाची गोष्ट नाही, परमार्थ ही दिखाव्याची गोष्ट नाही, परमार्थ हे अवडंबराची गोष्ट नाही, परमार्थ हे स्वतः अनुभवण्याची गोष्ट आहे. अनुभवण्याची. मग परमार्थाचं लोकेशन जास्त झालंय का अनुभव जास्त आलाय? परमार्थाचं लोकेशन जास्त झाल्यामुळं आपल्यामध्ये फरक दिसायला तयार नाही. साधू संतांनी काय सांगितलं? फक्त माणूस बोलण्यामध्येच बोलण्याच्या भाषेमध्ये चालाय आणि परमार्थ बाजूला राहिलाय, अनुभव अंगाला यायला तयार नाही. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी वर्णन केलेलं आहे, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान हे, शब्दाचे गौरव कामान हे. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, एकीकडे जर शब्दाला एवढी मोठी किंमत द्याले, एकीकडे म्हणाले शब्द हा बहुसाल उपकाराच्या, एकीकडे म्हणाले, आणि एकीकडे म्हणाले शब्दाचे गौरव कामा नये. दोन्ही बाजू आहेत तुकाराम महाराज. पहिली बाजू समजात महत्वाची आहे, बोल घेवडेपणाला अजिबात किंमत. बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता नोहे वैराग्य सोपारे. बोलण्याची परिभाषा परमार्थ नाही, अनुभवण्याची परिभाषा परमार्थ आहे. मला काय म्हणायचंय, एखाद्या माणसाच्या हातामध्ये गुळाचा खडा दिला, साखर दिली आणि ते खडा दिला, त्यानं खाला. त्याला म्हणले खाय रे बाबा, हे खाय म्हणल्यावर त्याला विचारलं, आधी खाण्याच्या अगोदर विचारलं, म्हणले ह्याची गोडी काय? ह्याची गोडी काय?
खाल्याशिवाय गोडीची किंमत कळल का खाण्याच्या अगोदर गोडीची किंमत कळल? समर्थानं फार छान वर्णन केलंय. मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगावयाला. तेच गुळ मुक्या माणसाच्या हातात दिला आणि त्याला विचारलं म्हणजे आता खाय आणि त्याचा अनुभव सांग. ऐका काय तसं बी आपणही शब्दानं आपण वाची खाव बोलायला, पण परमार्थाची जर चव आपल्याला कळाली नसल तर परमार्थाच्या चवीचा अनुभव जसा मुक्यानं गुळ खाल्यावर मुक्याला त्याची गोडी सांगायला जमत नाही, तसा परमार्थाचा अनुभव जर कळाला नाही तर वाचा असूनही आपल्याला कळत सांगायला जमत नाही. परमार्थ नये सांगता बोलता दाविता. 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 अनुभव चित्ता चित्त जाणे परमार्थ न सांगता बोलता दाविता. परमार्थ न सांगता बोलता दाविता. परमार्थ नये सांगता बोलता दाविता. परमार्थ नये सांगता बोलता परमार्थ नये दाविता सांगता बोलता अनुभव चित्ता. काय अनुभव आपल्याला महत्वाचा आहे. चित्ताकड परमार्थामध्ये उभा टाकलेला अनुभव अतिशय सोप्या पद्धतीनं साधू संतांना तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करताना शास्त्रोक्त भाषेमध्ये संस्कृत भाषेमध्ये आणि खूपच अवघडामध्ये नेऊन सोडलं नाही. कसं आहे बघा, साधू संतांना काय केलंय, मोडून या वाटा आणि केला राज्यभार. केला राज्यभार चाले ऐसा चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार मोडून या वाटा सूक्ष्म दुधार. मोडून या वाटा सूक्ष्म दुधार. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. मोडून या वाटा सूक्ष्म दुधार. मोडून या वाटा सूक्ष्म दुधार. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. सोप्या पद्धतीने सांगितलंय. वेद वेदांग शास्त्र पुराण समद काही सांगताना मात्र अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं. लई संस्कृत जर म्हणली असती गायली असती चांगलं सोप्या भाषेत सांगून बी माणसं आपण सहज झोपतो. संस्कृत गायल्यावर काय कळते आपल्याला सांगा बरं. कितीतरी मोठे संस्कृतचे काव्य आहेत, मोठमोठे लिहिलेले आहेत, पण ते कळत नाही. मग सांगायचा भाग आहे अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट, ज्याला सांगायचंय पुढल्यावर परिणाम कधी पडल? पुढल्यावर परिणाम कधी पडल? वर्ग चालू आहे, वर्गामध्ये 60, 70, 80 लेकरं शिकालेत आणि 70-80 लेकरं शिकत असताना त्या लेकराला शिकविताना शिक्षकाच्या काही जबाबदारी आहेत. शिक्षकाच्या काय जबाबदारी आहेत? एखाद्या विषयाची इत्यंभूत माहिती नसली तरी जमल शिक्षकाला. एखाद्या विषयाची इत्यंभूत माहिती नसली तरी जमल, पण किमान लेकराच्या समोर शिकित असताना आपल्याला असलेल्या सवयी तिथं उघड करता नाही आल्या पाहिजे. ह्याचा अर्थ शिक्षक काही निर्मळच राहावा असंही माझं म्हणणं नाही, किंवा शिक्षकाला व्यसन नसू नये असंही माझं म्हणणं नाही.
कारण एकदा शरीराला व्यसन लागल्यावर पटकून व्यसन तुटल असं नाही, कारण ते शरीराचं व्यसन आहे, सुटत नाही. पण कधी कधी काही मर्यादा आल्या पाहिजेत, काही मर्यादा आल्या. मला काय माहिती, तुम्हाला समजायला माहिती, प्रत्यक्ष उदाहरण माहित असेल किंवा सांगतो तुम्हाला. एक पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजाकडे एका बाईनं आपल्या मुलाला घेऊन गेली, आणि मुलाला घेऊन गेल्यावर पैठणच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला तिनं सांगितलं, महाराज तुम्ही महाराज आहो, माझ्या लेकराकडे एक अवगुण आहे, दूर कर चल का. महाराजांना विचारलं, म्हणले काय अवगुण आहे. काय नाही म्हणले, लई गोड खाते, हे लई गोड खाते. नाथ महाराजांनी म्हणले काय हरकत नाही म्हणले, मी त्याच्यावर उपाय सांगतो म्हणले, पुढल्या आठवड्यामध्ये घेऊन ये. पुढल्या आठवड्यामध्ये ती बाई घेऊन गेली, आणि पुढल्या आठवड्यामध्ये नाथ महाराजांनी त्या लेकराला समोर बसवलं आणि विचारलं, म्हणले बाळा जास्त गोड खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून तू गोड वर्ज्य कर, म्हणजे गोड सोडून दे, गोड खाऊ नको, पोटामध्ये कृमी कीटक जास्त होतील आणि जास्तीत जास्त पुन्हा शुगर कडे तुझं शरीर जाईल, आणि खाऊ नको म्हणल्यावर त्या बाईला सांगितलं, बाई आता घेऊन जाय घराकडे. ती बाई म्हणली, महाराज हेच उपाय आहे का. म्हणले पक्का. म्हणले मग गेल्याच हप्त्यात सांगायचं होतं की तुम्ही एवढं 7 दिवस कशाला घातले. नाथ महाराजांना सांगितलं, बाई गेल्या हप्त्यामध्ये मी स्वतःच गोड खूप खात होतो, मला ते 7 दिवस आधी गोड सोडावं लागलं, आणि मला आता सांगायची थोडा आत्मविश्वास वाढला. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये फार चिकित्सक पद्धतीने अवलंब केला जीवन जगण्याचा, आणि जीवन जगताना आधी स्वतः केले. समर्थांनी भाषा सांगितली, आधी केले मग सांगितले, मानेल तरी घेतले पाहिजे कोणी एके. त्यालाच दुजोरा दिला तुकाराम महाराजांना, अनुभव आले अंगा, जे न लाविती शिष्याशी साधन, जे न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. कारण आपल्याकडे अनुभव शून्य आहे, अनुभव शून्य असताना उगाच लोकाला उपदेश करणं योग्य नाही. पण साधू संतांनी वारकरी संप्रदायामध्ये स्वतः अनुभव आधी घेतला, आणि अनुभव घेताना ह्या जगामध्ये सोपी गोष्ट आहे तुम्हाला आम्हाला समजायला. आपण शेतकरी वर्ग आहोत, आपण शेतकरी आहोत. एखाद्या शेतकऱ्याला जर एखादी उत्पादन चांगल्या पद्धतीनं जर झालं, चांगल्या पद्धतीनं, तर गावातले सर्व शेतकरी किमान त्याचा अनुभव घेतात. बा आमच्यापेक्षा तुला जास्त झालंय, नेमकं तू काय केलास. कारण गावावर पाणी तेवढंच पडलंय, सीजन तेच हाय, आणि शेत बी तुझं आमचं समजा संगच असताना समद्याचं वाटोळ झालं, तुलाच पिकलंय. तेव्हा त्यानं काय सांगावं, त्याचा अनुभव सांगाव, आणि त्याचा अनुभवात सांगताना पारदर्शकता असाव. त्याच्या अनुभवात जर पारदर्शकता नसेल तर पुढल्याचं कल्याण शक्य, त्याच्या अनुभवामध्ये लोकांचं हित असलं तर शक्य हित जमतंय, आणि त्याच्या अनुभवात जर संकुचितपणा असेल तर. बरेच शेतकरी बघलेत आम्ही, एखाद्याला जर खूप चांगलं पिकू लागलं ना, त्या येड्या गा बाया समजा बारक्या सारख्याला काय करते माहिती आहे का, ते एखाद्याला विचारलं काय मारला हो पाटील, औषध तरी सांगा की. लोक शिकतील म्हणून काय करते माहिती आहे का, औषध राहतंय वेगच आणि डबा राहतंय दुसराच. एका जणाला विचारलं काऊन हो औषध कोणचं आहे आणि हे काऊन न्याला तुम्ही, ते म्हणते समजानं जर शिकलं त्याला प्रत्येकाला जर पिकलं तर मला काय किंमत राहणार आहे. त्याचे उलट परिणाम बी कधी कधी येतात गुरुजी. एका जणानं काय केलं माहिती आहे का, ते गवत वाळायचं औषध कोणचं, राऊंड अप, गवत वाळायचं. कधी कधी त्याचे उलटे परिणाम होतात. ते राऊंड अप काय झालं माहिती आहे का, एका जणानं ठेवलं नवाकरांच्या डब्यात, ती होती मिरची. त्यानं काय केलं, नवाकरांना मारायचंय म्हणून काय केलं माहिती आहे का, नवाकरांचा डबा दिसालाय, घेतला औषध आणि मारलं मिरचीवर. मी राहील का मिरची, ती गेली वाळून गेली. ती वाळल्यावर बाकीच्यांना विचारलं, म्हणलं का तुला कळलं नाही का, म्हणले राऊंड अप आहे ते. मला काय माहित, म्हणलं डबा नवाकरांचा होता, मला वाटलं नवाकरांचा आहे काय की. चुकलंय कशात, चुकलंय कशाचं, चुकलंय ठेवणाऱ्याचं, चुकलंय ठेवणाऱ्याचं. आपली परिभाषा तीच आहे,
अनुभव सांगताना अनुभव समाजाचं हित याच्या लक्ष करून जर सांगलं तर समाजाचं हित अपेक्षित आहे. आणि जर अनुभव सांगताना जर काम चुकारपणा केला, लोक सुधारलेच नाही पाहिजे, तर अनुभवाचा काही फायदा होत नाही. आपला विषय चालाय की वर्गातल्या समजा लेकरायला जर सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीने संस्कारित जीवन बघायचं असेल तर आधी शिक्षकाला काही गोष्टीची तिलांजली द्यावा लागेल. आणि ती तिलांजली देणं हे साधू संतांना जीवनामध्ये काम केलं. समाजाच्या उभा असताना तुकाराम महाराजांनी सोप्या पद्धतीने आपला अनुभव शेअर केला, सांगितला. आणि एक अनुभव सांगताना फुटवाळकाचा दिलाय अनुभव. आपण त्याला फुटवाळूक म्हणतो, त्याला वाळूक म्हणतो, त्याला म्हणजे किती सुंदर उदाहरण आहे. शेतकऱ्यानं आता नाहीत बघा ते शेण्या आता नाहीत ते. आता लई जुन्या कुणीकडे ते शेत आहेत की नाही ज्वारीची, त्याच्यामध्ये कुठं तरी राहिलं तर राहिलं. आपल्या इकडल्या भागात आता राहिलं नाही, तसं तर त्या राऊंड आपण काहीच राहिलं नाही. फुटवाळ काही तर ते शेण्या, त्या शेण्याचा एक प्रकार आहे. त्या शेण्याचा ते याला लागलं की नाही, लागल्याच्या नंतर त्याच्यात 2-3 बदल जाणवते. 2-3 बदल जाणवते. ते लागल्याच्या नंतर जर ते हिरव्यापणामध्ये जर खाल्लं, काय कडू आहे, हिरव्यापणात जर खाल्लं. दुसरी गोष्ट, ती हिरवं जर असल तर देठापासून कसंच तुटना, देठापासून कसंच तुटत नाही, कारण ते निगरगट असते. जे हिरवं आहे ते निगरगट असते. मानवी स्वभाव तसाच आहे. आपल्याला येईना काहीच, पण आव्हान ते मला सर्व येते म्हणून दाखवायचं, त्याला काय म्हणा आपण, निगरगट. आणि समर्थाने त्याच्यासाठी शब्द काय वापरलाय, पडत मूर्ख. आणि आपल्याकडे साधी एक म्हण आहे बघा, वासरात लंगडी गाय शहाणी. येईना काही पण उग दाखवायचा, आव आणायचा, ऐक नाही ते. कारण ते हिरव्या शेणीचं लक्षण देताना महाराज म्हणायत बा, ते एक तर हिरवट पण आहे त्याच्यामध्ये. आपलं जीवन तुमचं माझं प्रत्येकाचं इतकं हिरवट आहे, इथं खाण्याची भिडबाड नाही, राहण्याची भिडबाड नाही, बोलण्याची भिडबाड नाही. काय बोलतोय की, काय खातोय की, कुठं बसतोय की, बसताना कसं बसतोय की, कशाचं तारतम्य नाही. आमच्या वारकरी संप्रदायानं राहणीमान जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये काही राहणीमानाची मर्यादा सांगितली. काय सांगितली, किती खावाव, कसं राहावाव, युक्त आहार विहार नेम विहार. किती खावा मोजून मापून आहे. आणि शास्त्रानं प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा दिलेलीच आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये किती घास खावा, वानप्रस्थामध्ये किती खावा, संन्यासामध्ये किती खावा, ग्रस्त आश्रमामध्ये किती घास खावा. सांगू का तुम्हाला, ग्रस्त आश्रम आपण प्रत्येक जण ग्रस्त आश्रमी आहेत. आपण किती जेवाव, आपण जास्तीत जास्त किती जेवाव, जास्तीत जास्त किती जेवाव. तर आपल्या हातानं हाताच्या खाली घास सांडू नये, हाताच्या खाली घेतलेला शीत सांडू नये, आणि हातात बसेल एवढंच घ्यावं आणि तोंडात जाईल एवढंच खावावं. असे मोजून 32 घास खावा म्हणा. 32 घासाच्या वरी खाल्लं की ते माणसाकडे विकार तयार करते. 33वा घास ग्रस्त आश्रमाचा. बाकीच्या जीवाला तर लई कमी आहे.
एक मुद्दाम सांगायचं तुम्हाला की हे युक्तपणा आपल्या जीवनामधला विहार आहे. आणि ते कसं आहे, कसं आहे, जसं जसं आम्हाला तुमचं अन्न आहे खाण्याचं, तसंच आमच्या जीवनामध्ये विचार येतात. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार पाविजे. ते आचार कशावर अवलंबून आहे? अन्नावर आहे. अन्नात संचयते विकार. तुम्ही जसं खा, जास्त तिखट खाणाऱ्या माणसाकडे क्रोध जास्त येते, जास्त मीठ खाणाऱ्या माणसाकडे क्रोध येते. कारण मीठ समुद्रानं बाजूला काढलेला आहे, फेकून दिले पाण्यानं त्या बाजूला. आणि आपण काय करतो? जास्त खातो. आणि म्हणून बघा, जे खूप पवित्रता जीवनात टिकते त्या माणसाचा आहार कसा असते, किती सूक्ष्म असते, बारकावे असते त्या जीवनामध्ये. म्हणजे जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण. जास्त झोप ही कामाची नाही. अति सर्वता वर्ज्य आहे. अति सर्वता. आणि तुकाराम महाराज माहित की बाबा, हे आपल्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये माझं जीवन पहिलं कसं होतं, हे तुकाराम महाराजांना स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगताना फक्त स्वतःचा धरलाय, पण तुमच्या आमच्या जीवनाला सुधारण्यासाठी धरलाय. वास्तविक पाहता तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये हिरवटपणा होता का? नव्हता हिरवटपणा. ज्या तुकाराम महाराजांना सांगितलं की बा, माझ्या जीवनामधले जांभई, शिंक आणि खोकला एवढाच वाया गेलाय. वाईट तर अजिबात आयुष्यामध्ये तोंडाला आलंच नाही. आणि जीवनामध्ये वाईटपणात म्हणजे तोंडाला जर खोटं आलं नसल आणि शब्द अपशब्द आला नसल, तेव्हा प्रसादिक वाणी तयार झाली. मग ज्या अर्थी त्यांनी सांगितलं की बाबा हे हिरवटपणा माझ्या जीवनात होता, तर नाही, आपल्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे. माणूस वयानं किती मोठा झालाय ह्याला महत्व नाही, विचारानं किती परिपक्व आहे ह्याला महत्व आहे. वृत्तीमध्ये किती सुधारणा झाल्या ह्याला महत्व आहे. कधी कधी काय असतंय, लहानच माणूस असते, कधी कधी लहानच मुलगा असतंय, पण विचारानं परिपक्व असतंय, त्याचे विचार इतरांपेक्षा अलग आहेत. मी सांगणार की तुम्हाला दासबोधामध्ये सांगायला तर वय धा कुटा नृपती वृद्ध ही तयास नमस्कार करीती. आणि विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. मला काय म्हणायचंय, माऊलीचं वय किती? 22 वर्ष. ज्या माऊलीनं रेड्याला बोललं तर माऊलीची किंमत कळाली नाही रेड्याच्या आधी, बोलण्याच्या आधी. आतोनात छळ केलाय विसोबा खेचरासारख्यांनी, पण ज्या दिवशी विसोबा खेचराला कळालं योगाग्नीच्या माध्यमातून पाठीवर मांडे भाजण्याचं सामर्थ्य ज्या लेकरात आहे, ते लेकरू नाही. त्याच दिवशी विसोबा खेचरानं सांगितलं की हेच माझे गुरु. वय किती लहान. आता जाऊ द्या, चांगदेवाचं वय किती? 1400 वर्ष. आणि मुक्ताबाईचं, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. 8 वर्षाच्या मुक्ताबाईचं वय 1400 वर्ष. चांगदेवाला जर शिष्यत्व करू शकते, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. ती मुक्ताई सहज चांगदेवाला काय म्हणते, 1400 वर्षे चांग्या कोरा राहिला. कुण म्हणाव? मुक्ताईनच. सकाळी उठल्या उठल्या ह्याचं बघतो त्याचं बघतो, हे खातय ते खातय, बोलण्यात तारतम्यता नाही. ते म्हणते चांगदेव कोरात राहिला. तू काय भरलास का? दुसरी गोष्ट आहे, माणसाचं जीवन कोरं राहिलं तर बरं आहे, पण भरू नये कशानच. भरल्याला मोडता 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 पुसता पुसता अवघड होतंय. कोरं राहिल्यावर काहीतरी लिहायला तरी जमल. मला जास्त वाढवायचं नाही तुम्हाला. ते शेणीचा सांगू लागतो तुम्हाला, ते देठापासून तुटत नाही, हिरवटपणा आहे. आणि ज्याचं जीवन हिरवट आहे, ज्यानं देठापासून तुटत नाही. देठ म्हणजे काय? संसारामध्ये रममान राहणं, रात्रंदिवस संसाराची चिंता करणं, रात्रंदिवस. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत तो सेवा किसकी करू. हे संसारिक जीवन आहे आपलं. ह्याच्याशिवाय मला दुसरं काही नाही, काही गरज नाही. आणि जीवन भर त्याच्यामध्येच जाऊन एका दिवशी त्याच्यामध्येच माणूस निघून जाते, त्याच्यापेक्षा दुसरीकडे जात नाही. ही वृत्ती ठेवणं, ते म्हणजे देठापासून तुटलं नाही. पण काय असतंय,
परिवर्तन आहे, परिवर्तन आहे. हळू 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 जर संताचा संग झाला, आणि संताच्या संगतीचं महत्व खूप मोठं आहे. ज्या संताच्या संगतीमध्ये चोराचाही वाल्मिक झालाय, चोराचाही वाल्मिक झालाय. ज्या संताच्या संगतीमध्ये आजामेया सारख्यालाही विमान आलंय, ज्या संताच्या संगतीमध्ये शबरी सारख्यालाही राम दरबारामध्ये आलाय, ज्या संताच्या संगतीमध्ये. तुकाराम महाराज म्हणायत, भाग्यानं जर आमच्या जीवनामध्ये संताची भेटी झाली तर परिणाम काय? आलिंगने संताची या, आलिंगने संताची या, आलिंगने संताची या, आलिंगने संताची या. दिव्य झाली माझी काया. त्याला कोणी विचारत नव्हतं, पण संतांच्या सहवासात आल्यामुळे मान वाढला, मरातब वाढलं, व्यापकता वाढली जीवनाची. आणि व्यापकता वाढल्यावर असलेल्या विषय वासना संपल्या, दूर झाल्या. मग सांगायचंय तुकाराम महाराज म्हणायचे, बाबा त्या छन्नीचं उदाहरण दिलं. छन्नीमध्ये 3 प्रकार आहेत. तर पहिली गोष्ट आहे ते घट आहे त्या देठा संग, दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये हिरवटपणा आहे. पण कालांतरानं काय झालं, पिकलं. आता ऐका, हे पहिला हिरवटपणा पिकल्यावर राहील का? नाही. दुसरी गोष्ट, त्या देठापासून ते देठ जे असतं की नाही, तुटता तुटता छन्नी पिकल्यावर हात लावल्या लावल्या देठापासून सुटते, त्याने देठ सोडलेला असतंय. आणखी दुसरी गोष्ट आहे, ज्या रानामधून जात असताना हिरवटपणा होता तवर छन्नीची चाहूल लागली नाही शेतकऱ्याला, पण त्याला चाहूल कधी लागत्या, ती पिकल्यावर गुणानं बसना, ती पिकल्यावर गुणानं बसना, तिचा सुगंध पसरत असते समधीकडे. आणि सुगंध जर शेतकऱ्याच्या नाकात गेला, ते म्हणते त्या दिशेने चलते सुगंधाच्या, नक्कीच या ठिकाणी पिकलेली छन्नी आहे. तसंच आहे महाराज, आपल्या जीवनामध्ये चांगलेपणाचं वारं, मी चांगला हाव म्हणण्याची गरज नाही, पोस्टर लावण्याची गरज नाही, बॅनरबाजी करण्याची गरज नाही, दौंडी पिटण्याची गरज नाही. चांगलेपणाचा चांगलेपणा वाऱ्या हाती माप, आणि कीर्तिमुखे त्याचे नारायण. चांगलेपणाचा चांगलेपणा आपोआप प्रसार होत असते. चांगलेपणाचा तुकाराम महाराज म्हणायत, माझ्याही जीवनामध्ये हिरवटपणा जे असेल, अवगुण जे असतील, आणि अवगुण नष्ट झाल्याच्या नंतर जी क्रिया पालटली, ती क्रियेचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये